बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात। सर्व शासकीय व खासगी शाळांमध्ये 30 सप्टेंबर 2024 पूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यान्वित करावेत, असे निर्देश कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत सभागृहात पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक संपन्न झाली। त्यावेळी ते बोलत होते। बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहन गायकवाड, अविनाश गुरव, रावसाहेब पाटील यांच्यासह समिती सदस्य व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षेसाठी उपाययोजना संदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश करण्यात आले आहेत। या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे। शाळेतील सर्व कर्मचारी शिक्षकांची पात्रता प्रमाणपत्र बंधनकारक असून सर्वांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी। जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी विविध माध्यमातून प्राप्त निधी विचारात घेऊन उर्वरित आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त करून घेण्यासाठी तात्काळ प्रस्ताव दाखल करावा। 100% शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची दक्षता घ्यावी। शाळांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने वचक निर्माण करावा। दोषींवर कडक कारवाई करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या।